विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण पाहत आहोत स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी गणित विषयातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या ट्रिक्स या ठिकाणी सेकंदामध्ये कशा पद्धतीने उत्तर काढायचं या ठिकाणी आपण या स्ट्रिक पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ म्हणजे या ठिकाणी स्ट्रिक्सचा खजाना आहे. चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आपण या चॅनलच्या माध्यमातून दररोज या ठिकाणी एक ट्रिक या ठिकाणी पाहत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण घड्याळावरील आधारित टाईप या ठिकाणी पाहत होतो. मागील दोन व्हिडिओमध्ये आपण टाईप 1 आणि टाईप 2 चे प्रश्न बघितलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाईप 3 चा प्रश्न कशा पद्धतीचा या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलेला असतो आणि तो अगदी सेकंदात कसा सोडवायचा त्याची ट्रिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजच्या टाईपमध्ये या ठिकाणी जे उदाहरण आहे आपल्याला फक्त कोण दिलेला, या ठिकाणी फक्त तुम्हाला टाईम दिलेला असतो, वेळ दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला कोण किती अंशाचा तयार होईल हे या ठिकाणी विचारलेलं असतं. घड्याळातील तास काढा आणि मिनिट काढा यातला कोण सेकंदात कसा काढायचा पाहूयात. या ठिकाणी उदाहरण आहे 8 वाजून 10 मिनिटांनी. घड्याळातील तास काढा आणि मिनिट काढा यातील किती अंशाचा कोण तयार होईल. यासाठी आपल्याला या टाईपचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सूत्र तुम्ही पाठ केलं म्हणजे या टाईपचा प्रश्न सेकंदामध्ये तुम्ही सोडवणार आहात. या ठिकाणी सूत्र आहे 30h मायनस 11/2m. सूत्र h म्हणजे काय? h म्हणजे तास, म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो किती वाजता किंवा किती वाजून याचं जे उत्तर आहे त्याला आपण या ठिकाणी तास म्हणूया. आणि मिनिटे म्हणजे वरचे जे मिनिटे आहेत ते या ठिकाणी m यांनी दर्शवलेलं आहे. पाहूया प्रत्यक्षात उदाहरण 8 वाजून 10 मिनिटांनी घड्याळातील तास काढा आणि मिनिट काढा याच्यामध्ये कितीचा कोन तयार होईल. सूत्रामध्ये किती ठेवूयात आणि उदाहरण सोडवूयात. 8 वाजून आता या ठिकाणी सूत्र आहे 30h म्हणजे गुणिले h किती आहे सांगा. किती वाजता आहे? 8 वाजता. लिहा 8 मायनस मायनसला मायनस 11/2 ला 11/2 तसंच लिहायचं आहे. परत या ठिकाणी गुणिले m आहे म्हणजे m किती आहे? इथं m आहे 10 मिनिटे. लिहा या ठिकाणी 10 करा या ठिकाणी भागाकार. बे 1 बे बे 5 10. इथं गुणाकार करा. 30 गुणिले 8 म्हणजे 8 0 0 आणि 8 3 24. पहा या ठिकाणी 240 इथला गुणाकार आलेला आहे, इथला गुणाकार करा. 11 गुणिले 5 11 5 55. आता यांची काय करायची? वजाबाकी करा. 5 आणि किती 10, 5 आणि 5 10. चला 1 आणि 5 6, 6 आणि किती 14, 6 आणि 8 14. ह्याचे किती आले? 1 आलेला ह्याच्या 1 आणि किती 2, 1 आणि 1 2 म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येईल 185 अंश आलं. या ठिकाणी पहा 8 वाजून 10 मिनिटांनी घड्याळातील तास काढा आणि मिनिट काढा यातील कोण किती अंशाचा तयार होणार आहे? 185 अंश. या सूत्राच्या सहाय्याने परत पुढील उदाहरण या ठिकाणी आपण सोडू. 7 वाजून 20 मिनिटांनी 7 वाजून 20 मिनिटांनी घड्याळातील तास काढा आणि मिनिट काढा यातील कोण किती अंशाचा तयार होईल. पाहूया या ठिकाणी घ्या. आपले सूत्र काय आहे? 30h. 30 म्हणजे 30 गुणिले h. h म्हणजे किती वाजता आहे? किती वाजता आहे? इथे 7 लिहून टाका 7 वजा इथे 11/2 गुणिले m आहे. m म्हणजे मिनिटे म्हणजे किती मिनिटे या ठिकाणी? 7 वाजून 20 मिनिटं म्हणजे 20 या ठिकाणी. करा भागाकार. बे 1 बे बे 1 बे बे 0 0. इथं गुणाकार करा 30 आणि 7चा. 30 आणि 7चा गुणाकार येतो 7 0 0 आणि 7 1 21. परत मायनसला मायनस चिन्ह द्या. परत 11 आणि 10 चे या ठिकाणी गुणाकार करा. 11 आणि 10 10 110. 210 वजा 110 किती शिल्लक राहील? 100 शिल्लक राहील या ठिकाणी म्हणजे 100 अंश एवढा कोण तयार होईल. 7 वाजून 20 मिनिटांनी घड्याळातील तास काढा आणि मिनिट काढा. त्याच्यानंतर पुढील उदाहरण पाहूयात आपण. या सूत्राने 9 वाजून 44 मिनिटांनी घड्याळातील तास काढा आणि मिनिट काढा यातील कोण किती अंशाचा तयार होईल. पहा या ठिकाणी सूत्र काय आहे? परत 30h. 30h म्हणजे 30 गुणिले h. h म्हणजे तास किती वाजता दिलेले आहे? पहा या ठिकाणी किती वाजता दिलेला आहे? 9 वाजता. लिहा 9 वजा या ठिकाणी 11/2 ला 11/2 सूत्रामध्ये जे आहे तेच या ठिकाणी लिहायचं. गुणिले इथं m आहे. m म्हणजे मिनिटे किती आहे मित्रांनो? 44. लिहा या ठिकाणी 44. करा या ठिकाणी भागाकार. बे 1 बे बे 2 4 बे 2 4. इथं यांचा गुणाकार करा. इथे आहे 30 गुणिले 9
शून्याला शून्य द्या आणि 9 त्रिक 27, 270 वजा 11 गुणिले 22 याचा गुणाकार करा. 11 दोन्ही 22, 11 दोन्ही 22, हातच्याले 2, 11 दोन्ही 22 आणि 2 किती झाले 24. मग करा या ठिकाणी वजाबाकी 270 वजा 242, 2 किती 10, 2 8 10, चला 1 1 4 5 5 किती 7, 5 2 7, 2 2 गेले 0. आपलं या ठिकाणी वजाबाकी आलेली 28. म्हणजेच 7 वाजून 9 वाजून 44 मिनिटांनी घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यातील कोण किती अंशाचा तयार होणार आहे 28 अंशाचा तयार होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. या ठिकाणी पुढील उदाहरण तुमच्यासाठी आहे. 11 वाजून 20 मिनिटांनी घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये याच घड्याळावरील पुढील टाईपच्या प्रश्नाचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.